लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर माझी विनंती आहे आपण तो संदेश लाईक करावा आणि इतरांबरोबर शेअर करून अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश आपणाला भविष्यात मिळावे म्हणून बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, चर्चला नियमित उपस्थित का राहावे। वाय टू अटेंड चर्च रेग्युलरली। आज आम्ही ख्रिस्ती जगतामध्ये ही गोष्ट पाहत आहोत की अनेक लोक चर्चला येण्याविषयी कंटाळा करत असतात, चालढकल करीत असतात, अर्थात निरनिराळ्या प्रकारचे निमित्ते कारणे ते देत असतात। आणि मागे आम्ही अनुभव केला की कोरोनाचा जो काळ गेला ज्या वेळेला ख्रिस्ती लोक चर्चला व्यक्तिशः जाऊ शकत नव्हते आणि त्यामुळे ऑनलाईन स्ट्रीमिंगवर लोक चर्च अटेंड करीत होते। परंतु प्रियजन हो, त्यानंतरचा काळ जो आला त्यामध्ये ख्रिस्ती जगतामध्ये एक प्रकारचा लेझीनेस आळस आलेला आहे, ज्यामुळे लोक पसंत करीत आहेत की आपल्या घरी बसल्या बसल्याच आपण इकडूनच चर्च अटेंड करावं। परंतु प्रियजन हो, बायबल अशा प्रकारे शिकवत नाही। अर्थात ही गोष्ट त्या वेळेला चालली ज्या वेळेला परिस्थिती बिकट होती, कोरोनाचा काळ होता आणि त्यामुळे ही गोष्ट एक पर्यायी मार्ग म्हणून आमच्यासाठी उपलब्ध होती। आज आम्हाला असं आढळत आहे की अनेक लोक चर्चला येण्याविषयी एक आळस किंवा कंटाळा करीत आहेत आणि म्हणूनच आजचा हा संदेश प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे जे चर्चला कायम टाळाटाळ करतात, ते उपस्थित राहत नसतात। आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीत चर्चला जात असतो त्या आम्हालाही ही गोष्ट समजणे गरजेची आहे की पवित्र शास्त्र नक्की या विषयावर आम्हाला काय सांगत आहे। इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि याचं वचन 24 आणि 25 मी वाचत आहे। आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ। आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तसा तो अधिक करावा। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव। आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। गॉड ब्लेस यू। या बायबलमध्ये जुन्या करारामध्ये 4 भिंतीचं मंदिर होतं, परंतु येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्या दिवशी मंदिरातील पडदा देवाने स्वतः वरपासून खालपर्यंत फाडून टाकला आणि देवाने आपली वस्ती जी 4 भिंतीमध्ये होती ती सोडून दिली। प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय आणि याचं वचन मी 24 आणि 25 वाचत आहे। ज्या देवाने जग व त्यांतील अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणी आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही। म्हणजे आम्ही काही देवावर उपकार करतो असे नाही, चर्चला येतो कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो। तो हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही। प्रियजन हो, कैक वेळेला अनेक लोकांच्या मनात चर्च म्हणजे एक बिल्डिंग किंवा एक इमारत किंवा एक बांधकाम केलेले ठिकाण त्यांना आठवते। चर्च ही बिल्डिंग नाहीये। बायबल प्रमाणे मंडळी म्हणजे चर्च हे 4 भिंतीचं नसून जिवंत देवाची मंडळी आहे, अर्थात आम्हीच देवाचे मंदिर आहोत। करंथीकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 16वं वचन म्हणते, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय। जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात। म्हणून चर्च म्हटले की आम्ही पहिले समजायला हवे की सर्व विश्वासणाऱ्यांचा समुदाय, आम्ही प्रत्येक व्यक्ती देवाचे चर्च आहोत आणि सर्व एकत्र मिळून देवाचे चर्च आहोत, जिवंत देवाची मंडळी आहोत। जेव्हा कोणी एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या तारणासाठी प्रभू व तारणारा स्वीकारतो, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, तेव्हा ती व्यक्ती ख्रिस्ताच्या शरीरामध्ये दाखल होते, एक शरीर म्हणून। करंथीकरास पहिले पत्र 12 अध्यायाच्या 27 वचनात म्हटलेले आहे, तुम्ही तर ख्रिस्ताचे शरीर आणि प्रत्येक आपापल्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अवयव आहात। कारण चर्च म्हणजे मंडळी
ही एक शरीर म्हणून योग्य प्रकारे कार्य करणारी हवी. जसे शरीरातील प्रत्येक अवयव हे हजर व उपलब्ध राहून कार्यशील असतात, एकमेकाशी जोडलेले असतात. म्हणून इफेसकरास पत्र 4:16 म्हणते, त्याच्यापासून सगळे शरीर, त्याचा एक एक भाग जसा जसा आपल्या परिमाणाप्रमाणे कार्य करतो तसे तसे प्रत्येक सांध्याचा पुरवठा पावल्याने ठीक जुळलेले व जमलेले असतात. प्रीतीत आपली रचना होण्यास शरीराची वृद्धी करते. अर्थात हे काही मेकॅनिकल असा असेंब्ली पार्ट नाहीये ख्रिस्ताच्या शरीराचा. येथे शरीरातील प्रत्येक अवयवात, मांसामध्ये, टिश्यूमध्ये, सेलमध्ये, हाडांमध्ये जीवन वास करते आणि ते शरीराची वृद्धी करते, एकमेकाबरोबर बरोबर ठीक जुळलेले असते. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या मंडळीतील व्यक्ती आहेत. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा कौन्सिल आहे आपल्या मंडळीचा आणि आपण जिवंत धोंडे आहोत. देवाच्या वस्तीस्थानासाठी आपण आध्यात्मिक मंदिर म्हणून एकत्र रचले जात आहोत. अर्थात देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे बांधकाम, याचे साहित्य या नात्याने आपला नैसर्गिकरित्या एकमेकांशी संबंध आहे, भावा बहिणींबरोबर. व हे एकमेकांशी नाते हाच पुरावा आहे प्रत्येक वेळी चर्चला नियमित उपस्थित राहण्यासाठी. प्रारंभीची मंडळी पेंटिकॉस्टच्या दिवशी जिचा पाया घालण्यात आला, संत पेत्राच्या द्वारे. आम्हाला ही मंडळी आढळत आहे प्रेषित याच्या 2 अध्यायामध्ये 41 वचन म्हणते, तेव्हा त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. येशू ख्रिस्ताच्या नावात पेत्राने लोकांना बाप्तिस्मा दिलेला आहे आणि 3000 लोक नवीन कराराच्या मंडळीत प्रथम सामील झाले. त्यानंतर वचन आम्हाला म्हणते 42, ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात म्हणजे फेलोशिप मध्ये, भाकर मोडण्यात म्हणजे प्रभू भोजनात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. लक्षात घ्या. त्यानंतर वचन 46 म्हणते, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. ही आहे पेंटिकॉस्टची मंडळी, जी सुरुवातीची मंडळी आहे. चर्चला आम्ही काय येतो? कारण ही देवाची आज्ञा आहे. चर्चला देवाच्या भक्तीसाठी हजर राहणे हे प्रत्येक देवभक्ताचे काम आहे, जबाबदारी आहे. अर्थात येथे कोणाचे काय मत आहे, हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय, याला काहीच अर्थ नाही. बायबल काय म्हणते त्यालाच अर्थ आहे, कारण प्रत्येकाचा न्याय बायबल नुसार होणार आहे. प्रारंभीच्या मंडळीने प्रेषितांच्या शिक्षणात, सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थनेत स्वतःला समर्पित केले. आपण भक्तीच्या त्या उदाहरणाचे आणि त्याच गोष्टींचे अनुसरण केले पाहिजे, कारण चर्चला नियमित उपस्थित राहणे ही देवाची इच्छा आहे विश्वासणाऱ्यांसाठी. मत्तेकृत शुभवर्तमान 5व्या अध्यायातल्या 23 वचनात प्रभू येशूने शिकविले, म्हणून जर तू आपले दान वेदीजवळ अर्पित आहेस आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे, तर तू आपले दान तेथे वेदी पुढे ठेव आणि जा, पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. प्रियजन हो, ही वेदी कुठे आहे? ही वेदी देवाच्या मंडळीमध्ये आहे. काल्वरीच्या द्वारेच तुम्ही आणि आम्ही सर्व मनुष्य ख्रिस्ताद्वारे देवाशी जोडलो गेलेलो आहोत, या वेदीद्वारे. आणि ही एक वेदी आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. देवाशी आमचा समेट घडवून आणते, मेलमिलाप घडवून आणते. आणि जर आमचा देवाबरोबर मेलमिलाप आहे, समेट आहे, तर आमचा एकमेकांबरोबरही असावा. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त येथे चर्च मधील आपली व्यवस्था दाखवित आहे. लक्षात घ्या. अर्थात आमचे एकमेकाबरोबर नाते किती स्पष्ट असावे, विश्वासयुक्त असावे आणि किती जवळचे असावे. आमच्यामध्ये भेद नसावे, आमच्यामध्ये एकमेकावर दोषारोप नसावा आणि जर काही असेल तर आम्ही समेट करावा, हे येशू येथे शिकवत आहे. अशा प्रकारची सहभागिता जेव्हा बंधुजनांमध्ये निर्माण होते तेव्हाच पवित्र आत्मा तेथे उतरतो. याला म्हणतात खरी सहभागिता, जेथे मंडळीत जमणारे व्यक्ती यांचा कोणाबद्दल काही कोणाचा वाद नाही, सगळे एक मनाचे, एक दिलाचे आहेत.
कोण कोणावर रुसलेला नाही, कोण कोणावर फुगलेला नाही. अर्थात या सर्व गोष्टी आम्हा मनुष्यांच्या परीक्षा व्हाव्यात आणि आम्हाला पारखण्यात यावे म्हणून देव अशा प्रकारे विविध परिस्थिती मंडळींतील व्यक्तींवर आणून आमची प्रत्येकांची पारख करीत असतो. त्यामध्ये आम्हाला अनेक सुधारणा देत असतो, आमचे दोष आम्हाला दाखवित असतो, आम्हाला अनेक बोध करीत असतो, यासाठी की आम्ही परिपूर्णतेला पोहोचावे, आम्ही दोष स्वीकारावे, आमच्या सुधारणा घडवून आणावी. सहभागितेशिवाय मंडळी नाही, मंडळीची वाढ ही नाही. आध्यात्मिक वाढ सहभागितेशिवाय शक्य नाही. सहभागिता ही दोन प्रकारची आहे, आमची जिवंत देवाबरोबर आणि आमची आमच्या भावा बहिणींबरोबर. दोन्ही पण आहेत, एक व्हर्टिकल आम्ही देवाबरोबर आणि एक हॉरिझॉन्टल आमची एकमेकाबरोबर सहभागिता हवी. अशा प्रकारे या दुतर्फी सहभागितेलाच पवित्र शास्त्र मान्यता देते आणि याची अतिशय गरज आहे. इब्री लोकसपत्र 10व्या अध्यायातल्या 24 वचनात आता मी वाचले की प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. एकमेकांकडे कधी लक्ष देता येते? एकमेकांना उत्तेजन कधी देता येते? एकमेकांना भेटल्याशिवाय नाही. अर्थात आम्हाला या ठिकाणी आढळते की प्रारंभीची मंडळी ही एकत्रित होत होती उपासनेसाठी, प्रार्थनेसाठी. ते एकत्र जमून देवाचा धन्यवाद करीत होते, स्तुती गीत गात होते, ते देवाचं वचन ऐकत होते, ते आपले अर्पण त्या ठिकाणी देत होते. लक्षात घ्या, ते प्रभू भोजनात सामील होत होते. सर्व विधी या ठिकाणी आम्हाला आढळत आहेत आणि यासाठी चर्चमध्ये येणे अतिशय गरजेचे आहे. देवाने मनुष्यांना सहभागितेसाठी बनविलेला आहे. आदमाविषयी देवाने उत्पत्तीत म्हटले की मनुष्य एकटे असावा हे बरे नाही, म्हणून मनुष्याने आपल्या घरी बसून प्रार्थना नाही करावी, चर्चला यावे, चर्च मध्ये समाविष्ट व्हावे, आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन यावे आणि सामील होणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या घरी बसून प्रार्थना करू शकतो, परंतु देवाने जे काही नेमले आहे, देवाने जी व्यवस्था केली आहे ती ओळखणे आणि त्याला मानणे, त्याचा स्वीकार करणे, त्याच्या अधीन होणे अतिशय आवश्यक आहे. इफिस्करास पत्र 4 अध्यायाने 11 ते 13 वचनात आम्हाला 5 प्रकारची सेवकाई आणि 5 प्रकारच्या सेवकाईंचे विशेष वैशिष्ट्ये आणि उद्देश आम्हाला आढळतात. 5 प्रकारच्या सेवकाईमध्ये आम्ही पाहतो की प्रेषित, संदेष्टे, पाळक, सुवार्तिक आणि शिक्षक आम्हाला आढळतात. ते यासाठी 12वं वचन, ते यासाठी की त्यांनी पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. अर्थात हे सेवक जे आहेत त्यांना देवाने नेमलेलं असते, देवाने बोलावलेले असते, यासाठी की ख्रिस्ताची शरीराची रचना सिद्धीत जावी. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वा प्रौढ मनुष्यपणा ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले आहे. आमचा ख्रिस्तावरील विश्वास दृढ व्हावा आणि परिपूर्ण ज्ञानात आम्ही पोहोचावे, आम्ही एकत्वापर्यंत पोहोचावे. अर्थात आमच्यात युनिटी निर्माण व्हावी. देव आणि आमच्यात प्रौढ मनुष्यपणाप्रत म्हणजे परफेक्ट मनुष्याचं त्या सद्गुणांमध्ये आम्ही परिपूर्ण केले जावे, यासाठी या सेवकाईंचा उदय झालेला आहे. या सेवकाई देव चर्च मध्ये स्थापित करीतो. चर्च मध्ये येणाऱ्या व्यक्तींना यांच्याद्वारे सहाय्य मिळते, तरच त्यांची रचना ख्रिस्तामध्ये होते. घरी बसून कोणीही ख्रिस्ती व्यक्ती हा परिपूर्ण होऊ शकत नाही. प्रियजनो, या बायबलमध्ये देवाने आपल्या मंडळीमध्ये निवडलेल्या व्यक्तींना त्या पवित्र आत्म्याचे दान त्यांनी दिलेली आहेत, वरदानं दिलेली आहेत. लक्षात घ्या, आणि ही वरदानं कशासाठी? संपूर्ण कलीसिया जी ख्रिस्ताचं शरीर आहे, अंग आहे, प्रत्येक शरीराचे अंग म्हणून व्यक्तिगतरित्या प्रत्येकांना स्थान दिलेलं आहे आणि म्हणून देव आपल्या मंडळीत वरदानांच्या द्वारे कार्य करीत असतो. पण जे मंडळीमध्ये जे येत नाहीत त्यांना त्या वरदानांचा काही एक फायदा मिळू शकत नाही. जे चर्चला येत नाहीत, ज्यांचा चर्चशी काही संबंध नाही, जे कधीतरी येतात, असे व्यक्ती देवाच्या व्यवस्थेला अनुसरून नाहीत. मत्ती सुवर्तमानाच्या 18 अध्यायातील 17 वचनामध्ये आम्हाला ख्रिस्ताच्या मंडळीचे स्थान आढळत आहे. अर्थात कोणी पाप करून बंडखोरगिरी करीत असेल तर तो देवाच्या मंडळीत राहू शकत नाही. म्हणून अशा व्यक्तींसाठी देवाने व्यवस्थाही बनविलेली आहे आणि ख्रिस्ताच्या मंडळीचे स्थान या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसते की तू मंडळीला कळव आणि त्यांनी मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय जकातदार यासारखा होवो. अर्थात येथे ख्रिस्ताच्या मंडळीचे स्थान आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. मंडळी
काय आहे? कैक वेळेला आम्हाला दिसतात की कैक लोक चर्चला नियमित उपस्थित राहू शकत नाहीत, कारण लोक खूप बिझी असतात, म्हणून ते येत नसतात. अर्थात प्रश्न येथे असतो प्राधान्याचा, आणि या प्राधान्यामध्ये असमतोलपणा आलेला असतो, म्हणजे बॅलन्सिंग नसतो. अर्थात प्राधान्य म्हणजे असे काही जे फारच महत्वाचे व इतर गोष्टींपेक्षा त्याला सर्वाधिक महत्व द्यावे असे. कारण आमच्या हेतूंचे स्पष्टीकरण आणि योग्य गोष्टींचे प्राधान्य आमच्याकडे नसेल तर आमचे जीवन गडबड आणि गोंधळामध्ये सापडते. मनाचे परिवर्तन आमचं जे प्राधान्य आहे याच्यामध्ये बदल घडविते. आपले प्राधान्य हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. अर्थात दोन प्रकारचे दृष्टिकोन आहेत, एक आध्यात्मिक दृष्टिकोन आणि एक ऐहिक दृष्टिकोन. आमच्याकडे नक्की कोणता आहे हे तपासणे गरजेचे आहे. चर्चला जाण्याविषयी तुम्ही प्राधान्य पहिले द्या, त्याचे महत्व जाणा, मग देव तुम्हाला आशीर्वादित करील. आमच्या जीवनातील प्राधान्याच्या असमतोलपणामुळे जीवनामध्ये आलेल्या विविध परिस्थिती, दबाव हे आम्ही योग्य रीतीने कधीही हाताळू शकत नाहीत. कैक वेळेला आम्हाला दिसतात की कैक लोक चर्चला नियमित उपस्थित राहू शकत नाहीत, कारण त्यांची तशी परिस्थिती नसते, आरोग्य ढासळलेलं असते. कैक वेळेला अपंगपणामुळे, पक्षघात झालेल्या रुग्णामुळे किंवा अपघात झाल्या कारणाने असे व्यक्ती हे चर्चला नियमित येऊ शकत नसतात. अशा वेळेला उलट आम्ही त्यांना जाऊन भेटणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्याबरोबर कोणीतरी बोलावं असे व्यक्ती हवे असतात, जे त्यांच्याबरोबर वेळ घालवतील. म्हणून अशा लोकांना आम्ही स्वतःहून जाऊन भेटावे, आम्ही आमचा वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. ही गोष्ट त्यांना फार आवडेल. जर तुम्ही असं केलं नसेल तर तुम्ही करून पहा. योहान कृष्णवर्तमानाचा 15 अध्याय याचं 12वं वचन म्हणते, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी, आणि प्रीती करण्यासाठी आम्हाला एकत्रित येणे गरजेचे आहे. अर्थात आम्ही एकमेकांना भेटलो पाहिजे, एकमेकांशी बोललो पाहिजे. चर्चमध्ये आम्ही सर्व जमत असतो, त्यावेळेला आमचं प्रेम खरं आहे की दिखावटी आहे हे तेव्हा समजेल जेव्हा आम्ही समोरासमोर येऊ. आमच्यामध्ये भेदभाव असतात, हे भेदभाव सर्व दूर होणे गरजेचे असतात. लक्षात घ्या, हे दूर होण्यासाठी आणि ख्रिस्ताने ज्यांना स्वीकारले त्यांना आम्हीही स्वीकारावे आमचे भाऊ आणि बहीण म्हणून, या गोष्टींची अतिशय आवश्यकता असते. भेदभाव दूर होणे अतिशय गरजेचे आहे. जसं एक झाड उमळून दुसरीकडे लावण्यात येते, तसेच देव आपल्याला त्याचे रोप म्हणून त्याच्या राज्यात चर्चमध्ये आपल्या उजव्या हाताने लावतो. परंतु देव ज्या ठिकाणी आम्हाला लावतो तेथे आम्ही मूळ पकडले पाहिजे. झाड मूळ पकडते तेव्हा कळते की ते खुश आहे, कारण त्याला वाढीसाठी हवे ते सर्व मिळत आहे. काही ख्रिस्ती लोक आपल्याला देवाने दिलेली स्थानिक मंडळी सोडून अनेक मंडळ्यात भटकत असतात. आज येथे तर 6 महिन्यांनी दुसरीकडे. अर्थात हे असे का वागतात? ह्यांना लोक आवडत नसतात, त्यांना परिपूर्ण लोक हवे असतात. ती कुठून आणावी बरं? मग असे लोक आम्हाला आढळतात. ते म्हणतात, मला अजून चांगलं चर्च सापडलेलं नाहीये, मी अजून शोधत आहे. अख्खं जग जरी त्यांनी शोधलं ना, तरी त्यांना एक परफेक्ट चर्च कुठेही या जगातील पृथ्वीच्या पाठीवर आढळू शकत नाही. हे आध्यात्मिकरित्या रोगट असतात. हे देवाने नेमलेल्या व नेतृत्वाच्या अधिकाराच्या अधीन होऊ शकत नाहीत, कारण ते दैहिक आहेत, आध्यात्मिक नाहीत, व त्यांना तसे होता येत नाही. याकोबाचे पत्र याचा 2 अध्याय 1 ते 6 वचन मी वाचत आहे. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. आम्हा प्रत्येकाला ही आज्ञा आहे. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरणारा एक दरिद्रीही आला. तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता, ही जागा चांगली आहे, येथे बसा. आणि दरिद्रेला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा आपल्या पदासनाजवळ खाली बैस. तर तुम्ही आपणामध्ये भेदभाव ठेवता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही? या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आमच्यात भेदभाव नसावा. आज या संपूर्ण भारत देशात विविध जाती जमातीचे लोक आम्ही पाहतो जे मंडळीमध्ये येत असतात. लक्षात घ्या,
भेदभाव अनेक प्रकारचे असतात. उच्च नीचपणा ह्या सर्व गोष्टी भेदभावाला दर्शवितात. काही वेळेला आमच्या वागण्यातून देवाने स्वीकारलेल्या व्यक्तींना आम्ही जातींतून पाहतो, खानदानांतून पाहतो, श्रीमंत गरिबी यांतून पाहतो, उच्च नीच यांतून पाहतो, रंगांतून पाहतो, शिक्षण स्टेटस या भिंगांतून आम्ही पाहतो. अर्थात आमच्या वागण्यातून, पाहण्यातून, वृत्तींतून आम्ही त्यांना हिणवितो, तुच्छ मानतो आणि हे पाप आहे हे आम्हाला समजणं गरजेचे आहे. काही वेळेला लोक इतरांना पसंत करीत नसतात. माणसामध्ये फरक असतो. वागणे, बोलणे, वृत्ती, संस्कार यामध्ये खूप फरक असतो. अर्थात असे व्यक्ती असतात. असेही असते की काही वेळेला कोणा व्यक्तीचा आम्हाला अनुभव वाईट आलेला असतो, परंतु अशा वेळेला आम्ही एकावरून सर्वांना एका तराजूत तोलता कामा नये. अशी चूक कधीही करता कामा नये. चर्चला आलेले कोणीही व्यक्ती परफेक्ट नाही आहेत, अपूर्ण आहेत, आमच्याच सारखे आहे हे सर्वप्रथम आम्ही स्वीकारायला हवे. समस्या आमची आहे. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेमुळे, बोलण्यामुळे आम्हाला इजा होते, हर्ट होते. अगदी सहज दोन शब्द कोणाचे ऐकण्याची सहनशीलता आमच्याकडे नाहीये. काही वेळेला काही व्यक्ती बोलणे बंद करीतात. त्यांनी हाक मारली तरी त्यांना न ऐकलेसे करून पळ काढतात. अर्थात मला त्रास होतो, मला हर्ट होते त्या विशिष्ट व्यक्तीकडून. अरे त्याची काय लायकी असे लोक बोलतात. विशिष्ट व्यक्तीकडून, त्या जातीच्या व्यक्तीमुळे दुसऱ्यांची लायकी काढू लागतात. ज्या देवाने आम्हावर प्रेम केले व तारणाच्या मार्गात आणले त्याच्या पुढे आमची काय लायकी आहे बरं, हे ते विसरलेले आहेत. म्हणून इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वाईट बनलेला आहे. देव त्यांच्यावर प्रेम करतोय तर मी त्यांना तुच्छ मानणार कोण? ख्रिस्त जो सर्वोच्च तो आमच्यासाठी दास बनला आणि त्याला आमचा भाव म्हणण्यास लाज वाटत नाही. अर्थात आमची जात कोणती श्रेष्ठ आहे. आम्ही काही लायकीचे नसताना ख्रिस्ताने आमचा स्वीकार केला. लक्षात घ्या, आज ख्रिस्ती म्हणून तुम्ही आणि आम्ही एकमेकांचा स्वीकार करणं अतिशय गरजेचे आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भेदभावांतून आम्ही तुच्छ लेखता, कमी लेखता कामा नये. जर तसं असेल तर आम्ही देवापुढे ही गोष्ट कबूल करून देवाचं सहाय्य मागायला पाहिजे की प्रभू, माझ्या हृदयात हा भेदभाव आहे, अमुक अमुक व्यक्तीविषयी मला क्षमा कर आणि यांतून मला मुक्त कर. प्रियजन हो, जेव्हा तुम्ही मुक्त व्हाल तेव्हा तुमच्या मनामध्ये त्या भावाविषयी, बहिणीविषयी कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा मत्सर, तिरस्कार काही राहणार नाही. देव ही गोष्ट तुमच्यात घडवून आणो आणि संपूर्ण भेदभाव नष्ट करो. देव मानवी मनांतील भेदभावाच्या विचारांतून आमची सतत परीक्षा करीत असतो की आमच्या हृदयात नक्की काय आहे. अर्थात आम्हाला तो दाखवून देऊ इच्छितो की आमच्यामध्ये किती गाळ आहे, किती मलिनता भरलेली आहे, हे तो आम्हाला दाखवू इच्छितो व त्यांतून आम्हाला मुक्तही करू इच्छितो. आम्हामध्ये सतत दुसऱ्यांचा न्याय करण्याची प्रवृत्ती असते आणि सवय जडलेली असते. आम्ही परिपूर्णतेच्या तराजूत सर्वांना तोलत असतो जेव्हा आम्ही चर्चला येत असतो. अर्थात आम्ही असं कधीही करू नये. आम्ही कसे आहोत आणि आम्हावर देवाने कशी दया केली, आम्हीही तशाच प्रकारे इतरांवर दया करावी. इथे उपाय हाच आहे की आम्हाला नवीन हृदय हवे, आमच्या मनाचे परिवर्तन हवे, आमचा दृष्टिकोन बदलला जाणे अतिशय गरजेचे आहे. आम्ही आध्यात्मिक स्वरूपाचे बनणे अतिशय आवश्यक आहे. देवाने नेमलेले अधिकार याच्या नेतृत्वाच्या अधीन आम्ही होतो, त्याचा आदर आम्ही करू लागतो, तेव्हा या गोष्टी आपोआप होतात. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. प्रियजन हो, मला आशा आहे की तुम्ही हा संदेश समजलेले आहात. आम्ही चर्चला नियमित का उपस्थित राहावे? आम्ही जिवंत देवाची आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करावी म्हणून आम्ही उपस्थित राहायला हवे. चर्चमध्ये जाणे आवश्यक आहे जेणेकरून आपण इतर विश्वासणाऱ्यांसोबत देवाची उपासना करू शकू आणि आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी त्याचे वचन शिकू शकू. सत्याच्या तत्वाचे शिक्षण आम्हाला सदोदित मिळण्यासाठी आम्ही नियमित उपस्थित राहावे. देवाशी व आमच्या भावा बहिणींचीही आमची सहभागिता होण्यासाठी आम्ही नियमित उपस्थित राहावे. एकमेकांची सेवा करावी व देवाची सेवा करावी व देवाने दिलेल्या सुवार्तेच्या कार्यात आम्हाला सर्वतोपरी हातभार लावता यावा आणि सुवार्तेचा प्रसार व्हावा आणि ख्रिस्तासाठी अनेक जीव वाचवावे म्हणून नियमित आम्हाला उपस्थित राहणे गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर कायम राहो.
आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.